विवेकचं मन दीपाबद्दलच्या अभिमानानं आणि कृतज्ञतेनं भरून आलं. न राहून त्यानं विचारलं, तुला तुला फार त्रास पडला का ग दीपा? छे, त्रास कसला? अहो, आपल्या माणसासाठी हे करायलाच हवं. बोलता बोलता दीपाच्या नजरेसमोर खंगलेला दुखणेकरी आनंद उभा राहिला. तिच्या मनात आलं, आनंद, त्याची प्रकृती, भीतीदायक वाटणारा खोकला याबद्दल एकदा विवेकजवळ बोलावं. गेल्या वेळेपेक्षाही आनंद जास्तच खंगलेला वाटत होता. अर्थात आता फोनवर हे बोलून विवेकची काळजी वाढवण्यात काही अर्थ नव्हता. त्यापेक्षा तो संध्याकाळी घरी आला की त्याच्याशी बोलावं असा विचार केला दीपानं. संध्याकाळी विवेक आला तो विलक्षण खुशीत होता. एकतर वर्षांनी त्याला आनंदास भेटणार होता. दुसरं म्हणजे दीपानं आनंदाबद्दल थोडी का होईना पण जी आस्था दाखवली होती त्यामुळे त्याला फार बरं वाटलं होतं. आपण घरी जाताच आनंद स्वागताला पुढे येईल अशी त्याची अपेक्षा होती. पण विवेकचं स्वागत केलं ते खोकल्याच्या उबळेनं. हातातली बॅग पटकन सोफ्यावर टाकत विवेक आतल्या खोलीकडे धावला. दारातूनच खोलीतलं चित्र पाहून तो हवालदिल व्हावा तसा दारातच उभा राहिला. अतिशय कृश झालेला, उघड उघड दुखणेकरी जाणवणारा आनंद तांबारलेल्या डोळ्यांनी लाल भडक चेहऱ्याने खोकत होता. त्याची ढास इतकी जोरात आणि सतत लागलेली होती की ती थांबणारच नाही की काय असं वाटत होतं. त्याच्या शेजारीच दीपा अर्धवट वाकून उभी होती. मध्येच आनंदच्या पाठीवरून हात फिरवत होती. मध्येच त्याच्यासमोर तस्त धरत होती. या सगळ्याबद्दल तिच्या मनात जी कीव, किळस, भीती होती त्याचं विचित्र मिश्रण तिच्या चेहऱ्यावर उमटत होतं. तिचे स्वतःचे डोळे पाणावलेले होते. आनंदाची ढास वाढतच होती तसतशी दीपा व्याकुळ होत होती आणि अनादी अनंत वाटावा तसा आनंदाचा खोकला चालूच होता. विवेकची चाहूल लागताच जणू असहाय्य व्हावं तशी दीपा एकदम रडायलाच लागली. तस्त विवेकच्या हाती देत तोंडात पदराचा बोळा कोंबत ती झपाट्यानं तिथून निघून गेली. त्यानंतर विवेक दीपाच्या घराला जणू एकच ताल आला, आनंदाच्या खोकल्याचा.